नमस्कार मित्रो, बँकिंग क्षेत्रातील करिअर हे सर्वच तरुण तरुणींना भुरळ घालणारे क्षेत्र आहे। आज मोठ्या प्रमाणात बँका व वित्तीय संस्थांमध्ये रिक्रुटमेंट होत असताना आपण पाहत आहोत। याच अनुषंगाने IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या माध्यमातून भारतातील RRB मधील ऑफिसर स्केल 1 त्याचबरोबर ऑफिस असिस्टंट या व्यतिरिक्त ऑफिसर स्केल 2 या वेगवेगळ्या पदांसाठीची पदभरतीविषयक जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे। आज आपण प्रामुख्याने या पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत। IBPS RRB CRP 2024 ही IBPS द्वारे रिजनल रूरल बँक्स म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँका यामधील क्लर्क, ऑफिसर, त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2, ऑफिसर स्केल 3 या वेगवेगळ्या पदांच्याकरिता पदभरती करण्यासाठी ही जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने जे फ्रेशर्स आहेत अशा युवक युवतींना अर्ज करता येतील अशी 2 महत्त्वाची पदे यामध्ये समाविष्ट आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने ऑफिसर स्केल 1 व ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज। ऑफिसर स्केल 1 हे पद प्रामुख्याने असिस्टंट मॅनेजर किंवा प्रोबेशनरी ऑफिसर या दर्जाचे पद आहे। ऑफिस असिस्टंट ही बँकिंग सेक्टरमधील क्लेरिकल भरतीची परीक्षा जी आहे त्याच्या समकक्ष असणारी ही त्या ठिकाणी पोस्ट आहे। भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या मध्ये प्रामुख्याने या 43 प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील ऑफिसर स्केल या कॅटेगरीमध्ये प्रामुख्याने 3499 व ऑफिस असिस्टंट म्हणजेच क्लेरिकल या लेवलला 5585 पदांची ही भरती त्या ठिकाणी केली जाणार आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर भारतामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची ही जी योजना आहे ही योजना प्रामुख्याने 1975 मध्ये सुरू झाली। भारतातील ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत या राष्ट्रीयकृत बँकांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात याकरिता 1976 मध्ये RRB विषयक कायदा करण्यात आला व या कायद्यानुसार स्थापन झालेल्या या प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच RRB आहेत। या बँकांच्या स्थापनेपासूनच यांना शेड्यूल्ड बँकेचा दर्जा हा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दिला जात असतो व त्यानुसार त्या ग्रामीण भागामध्ये शेती, लघुउद्योग, ग्रामीण उद्योग व अलाइड ज्या वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस आहेत की त्यांना वित्त पुरवठा करण्याचं काम व बँकिंग सेवा सुविधा देण्याचं काम या बँकिंग संस्था करत असतात। यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर भारतात सध्या 43 प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहेत। त्यामधील महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक या 2 महत्त्वाच्या प्रादेशिक ग्रामीण बँका सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत। याबरोबरच महाराष्ट्रातील युवक युवतींना ज्या बँकांच्या रिक्रुटमेंटकरिता अर्ज करता येऊ शकतो यामध्ये प्रामुख्याने या महाराष्ट्रातील 2 बँकांबरोबरच या 14 बँकांचा देखील विचार करता येऊ शकतो। कारण प्रामुख्याने RRB मधील नोकर भरतीकरिता त्या राज्यातील स्थानिक भाषा बोलता येणे हे आवश्यक अट असते आणि त्यानुसार ही जी 14 राज्य आहेत या 14 राज्यामधील जी स्थानिक भाषा आहे ती हिंदी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी देखील आपल्याला अर्ज करता येणे शक्य आहे। यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान या राज्यामधील ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत या बँकांच्या मधील ऑफिसर स्केल 1 त्याचबरोबर ऑफिस असिस्टंट या पदासाठी आपण अर्ज करू शकतो। सध्याची जी 2024 मधील जी पदभरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने एकूण 10 पदांचा समावेश आहे, ज्यामध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज म्हणजे क्लेरिकल लेवलची पोस्ट असून एकूण 5585 पदांची भरती संपूर्ण देशभरामध्ये ही केली जाणार आहे। ऑफिसर स्केल 1 जी असिस्टंट मॅनेजर लेवलची पोस्ट असून याकरिता 3499, ऑफिसर स्केल 2 मध्ये जनरल बँकिंग ऑफिसर करिता 496 पदं, त्याचबरोबर स्पेशालिस्ट कॅटेगरीमध्ये IT ऑफिसर करिता 94, चार्टर्ड अकाउंटंट करिता 60, लॉ ऑफिसर करिता 30, ट्रेझरी मॅनेजर करिता 21, मार्केटिंग ऑफिसर करिता 11, ॲग्रिकल्चर ऑफिसर करिता 70,
व या व्यतिरिक्त ऑफिसर स्केल 3 म्हणजे स्केल 2च्या वरच्या लेवलची ही जी पोस्ट आहे की याकरिता एकूण 129 पदे निर्धारित करण्यात आलेली आहे. असे एकूण त्या ठिकाणी 9,995 पदांच्या करिताची ही मोठी भरती असून ती महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व युवक युवतींना शासकीय किंवा राष्ट्रीयकृत बँकांच्यामधील नोकरी मिळवण्याची ही एक अत्यंत महत्त्वाची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. या पदाकरिताची जर एज लिमिट जर आपण पाहिलं तर यामध्ये प्रामुख्याने ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज करिता आणि ऑफिसर स्केल 1 करिता किमान 18 व कमाल 28 आणि 30 वर्षे ही वयाची मर्यादा आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर आणि त्याचबरोबर सिनियर मॅनेजर की ज्यामध्ये ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने ही वयोमर्यादा 21 ते 32 आणि 21 ते 40 अशी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट जे युवक युवती वेगवेगळ्या कॅटेगरीमधून आहेत, वेगवेगळ्या प्रवर्गामधून आहेत, तर त्यांना भारत सरकारच्या नियमानुसार जे काही एज रिलॅक्सेशनचे रूल्स आहेत ते रूल्स या ठिकाणी ॲप्लिकेबल राहतील. ज्यामध्ये SC आणि ST कॅन्डिडेटकरिता 5 वर्ष, OBC कॅन्डिडेटकरिता 3 वर्ष एज रिलॅक्सेशन हे देण्यात आलेलं आहे. अर्थात ही वयाची गणना ही 1 जून 2024 रोजी ही त्या ठिकाणी केली जाईल. म्हणजे ही तारीख गृहीत धरून त्या ठिकाणी वयोमर्यादा गणली जाणार आहे. यामध्ये देण्यात आलेल्या पदाची पदनिहाय जर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची रिक्वायरमेंट आपण पाहिली तर ही 2 महत्त्वाची अशी पदं आहेत की ज्यासाठी फ्रेशर्स अर्ज करू शकतात. या पदाकरिता अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स असण्याची आवश्यकता नाही. तर यामध्ये प्रामुख्याने ऑफिस असिस्टंटकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतो. मात्र त्या ठिकाणी 27/6/2024 पर्यंत त्याचं पदवीचं शिक्षण हे पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी पदवी परीक्षेचा अंतिम सेमिस्टरचा निकाल लागलेला असणं आवश्यक आहे. या पदाकरिता देखील कोणत्याही प्रकारची अनुभवाची अपेक्षा नसते. ग्रुप बी मधील दुसरं पद आहे की ज्याला ऑफिसर स्केल 1 असं म्हटलं जातं. असिस्टंट मॅनेजर लेवलची पोस्ट आहे. याकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. यासाठी देखील अनुभवाची अट त्या ठिकाणी नाही आहे. मात्र जर विद्यार्थी ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंडरी, मार्केटिंग, कोऑपरेशन, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, अकाउंटन्सी, लॉ या विषयामधील विशेष पदवी त्या ठिकाणी संपादित केलेली असेल किंवा स्पेशलायझेशन असेल तर त्या कॅन्डिडेटला या पदभरतीमध्ये विशेष प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. ही 2 अशी पदं आहेत की यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार हा अर्ज करू शकतो. या व्यतिरिक्त स्केल 2 मध्ये जर आपण पाहिलं तर ऑफिसर स्केल 2 ॲग्रिकल्चर ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, ट्रेझरी मॅनेजर, लॉ ऑफिसर, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट ही देखील भरती या RRB मध्ये म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँकांच्यामध्ये ही केली जात असते. मात्र या सर्व पदांच्याकरिता किमान 1 ते 2 वर्षाचा अनुभव असणं हे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने मार्केटिंग ऑफिसरकरिता MBA मार्केटिंग असणं गरजेचं आहे. ट्रेझरी मॅनेजरकरिता MBA इन फायनान्स किंवा त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या रजिस्टर्ड आणि रेप्युटेड ऑर्गनायझेशन्स आहेत की त्यांच्याकडील सर्टिफिकेशन्स कंप्लीट केलेले असणं आवश्यक आहे. लॉ ऑफिसरकरिता देखील लॉमधील डिग्री अपेक्षित आहे. IT ऑफिसरकरिता त्या ठिकाणी कोणतेही त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामधील बॅचलर डिग्री असणं हे आवश्यक आहे. यामध्ये BSc असू शकते किंवा त्या ठिकाणी BCom IT किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशनची डिग्री असू शकते, BCA असू शकते. या बॅचलर डिग्री असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी ASP, PHP, C++, जावा, VB, BC, OCP यासारख्या भाषा लँग्वेजेस त्या ठिकाणी शिकलेल्या असतील तर त्यांना अधिक प्राधान्य त्या ठिकाणी हे मिळणार आहे. या व्यतिरिक्त जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते चार्टर्ड अकाउंटंट देखील RRB साठी ऑफिसर स्केल 2 करिता अप्लाय करू शकतात. याबरोबरच ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 मध्ये सिनियर मॅनेजर, जनरल बँकिंग ऑफिसर ही पदे त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत की या पदाकरिता अनुभवाची अट देण्यात आलेली आहे. त्यानुसार अनुभव असणं आवश्यक राहील. या पदभरतीकरिता जी IBPS द्वारे घेतली जाणारी परीक्षा असते त्यामध्ये प्रामुख्याने प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू अशा 3 वेगवेगळ्या टप्प्यामधून ही निवड प्रक्रिया असते. मात्र यामध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज याकरिता केवळ MCQ टाईप प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम असते. त्याकरिता इंटरव्ह्यू हा प्रकार नाही. या पदभरतीकरिताचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर ऑफिस असिस्टंटकरिता 80 मार्काची परीक्षा असते.
त्यामध्ये रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी या 2 विषयांचा समावेश असतो आणि त्याकरिता 45 मिनिटाचा कालावधी असतो. ऑफिसर स्केल 1 करिता देखील रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या 2 विषयाची 80 मार्काची परीक्षा असेल. ही परीक्षा त्या ठिकाणी इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी याही भाषेमधून त्या ठिकाणी देण्याचे पर्याय हे उपलब्ध आहेत. मुख्य परीक्षेमध्ये प्रामुख्याने ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज करिता रिझनिंग, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज किंवा हिंदी लँग्वेज आणि न्यूमरिकल ॲबिलिटी हे 5 सेक्शन्स असतील. यामध्ये प्रामुख्याने हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी कोणताही एक ऑप्शन आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो आणि त्यामध्ये त्या विषयाची परीक्षा आपल्याला देता येऊ शकेल. अशी ही 200 मार्काची मल्टिपल चॉईस MCQ टाईप एक्झाम असते. त्याकरिता 2 तासाचा कालावधी हा देण्यात आलेला असतो. यामध्ये प्रामुख्याने क्लेरिकल म्हणजेच असिस्टंट लेवलला न्यूमरिकल ॲबिलिटी आणि ऑफिसर करिता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हाच महत्त्वाचा त्याच्यामधला फरक आहे. जे स्केल 2 आणि अबाव लेवलच्या पोस्ट आहेत की त्यांच्याकरिता सिंगल लेवल एक्झामिनेशन असते की ज्यामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने हेच महत्त्वाचे विषय त्यामध्ये आहेत. रिझनिंग, कम्प्युटर नॉलेज, फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज किंवा हिंदी लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड डेटा इंटरप्रिटेशन त्यांची ही एक सिंगल लेवल एक्झाम असते. त्यासाठी प्री आणि मेन्स असा त्या ठिकाणी फरक असणार नाही. शॉर्टलिस्टिंग आणि सिलेक्शन प्रोसेस जर आपण पाहिली तर त्यामध्ये ऑफिस असिस्टंटकरिता केवळ प्री आणि मेन्स एक्झाम आहे. याकरिता इंटरव्ह्यू नसतो. मेन्स एक्झामच्या मार्क्सवरती फायनल सिलेक्शन हे केलं जातं. ऑफिसर स्केल 2 करिता प्रिलिमिनरी एक्झाम असेल, त्यानंतर मेन्स एक्झाम असेल आणि मेन्स एक्झाममधून इंटरव्ह्यूसाठी एकाच 3 प्रमाणे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातील. मेन्स एक्झामचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क या दोन्हीचा विचार करून ऑफिसर स्केल 1 करिताचे कॅन्डिडेट हे सिलेक्ट केले जातात. ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3 करिता एक सिंगल लेवल एक्झाम असते. या एक्झामचे मार्क्स प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स या दोन्हीच्या बेसिसवरती फायनल सिलेक्शन हे त्या ठिकाणी केले जात असतात. तर याकरिता अर्ज नेमका कुठे करावा किंवा अर्ज करण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. स्क्रीनवरती आपण पाहत असाल की यामध्ये प्रामुख्याने www.ibps.in या वेबसाईटवरती जाऊन आपण त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकतो. ऑफिसर आणि असिस्टंट या दोन्ही पदासाठी आपल्याला एका वेळेला अर्ज करता येईल, कारण या दोन्ही पदाच्या परीक्षा या वेगवेगळ्या तारखेला होतात. त्यामुळे त्या ठिकाणी जे फ्रेशर्स आहेत हे कॅन्डिडेट त्या ठिकाणी ॲट ए टाईम ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल 1 या दोन्ही पदांकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 27 जून 2024 ही अंतिम त्या ठिकाणी डेट आहे. या तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येऊ शकते. अर्ज करण्याकरिता ओपन आणि जनरल कॅटेगरीकरिता 850 रुपये आणि SC, ST आणि फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेटकरिता 175 रुपये इतकी फी त्या ठिकाणी आपल्याला भरावी लागेल. मित्रांनो, ही टेंटेटिव्ह शेड्यूल त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या शेड्यूलप्रमाणे त्या ठिकाणी ऑगस्ट 2024मध्ये या सर्व पदभरतीकरिताची प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ही त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्या ॲक्च्युअल डेट्स यानंतर डिक्लेअर केल्या जातील. आपल्याला या सर्व परीक्षेची तयारी करायची असेल तर या परीक्षेच्या तयारीकरिता धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा येथील IBPS बँकिंग रिक्रुटमेंट गायडन्स सेंटरमध्ये दरवर्षी जून आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी स्पेशल कोचिंग बॅचेस त्या ठिकाणी सुरू केल्या जातात. त्याचा कालावधी किमान 4 महिन्याचा कालावधी असतो. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपणास इंग्लिश, कम्प्युटर अवेअरनेस, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डेटा ॲनालिसिस अँड डेटा इंटरप्रिटेशन याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन या अनुषंगाने आपली तयारी करून घेतली जात असते. या अनुषंगाने जूनपासून सुरू होणाऱ्या बॅचकरिताची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली असून 17 जून 2024 पासून की ह्या बॅचेस त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. जे इच्छुक विद्यार्थी आहेत ज्यांना त्या ठिकाणी RRB, त्याचबरोबर IBPS, त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया, LIC, GIC यासारख्या भरती परीक्षा देण्याची इच्छा आहे, असे विद्यार्थी त्या ठिकाणी या बॅचेस त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. या बॅचेस संदर्भातील अधिक माहितीकरिता आपण या ठिकाणी या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा DG कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा येथील IBPS सेंटरला आपण व्हिजिट करू शकता. धन्यवाद.